मला असं वाटतंय का की या उपवर्गीनाच्या वादातून एस आय आरचा मुद्दा मागे राहिलाय? SIRचा मुद्दा मुळातच त्याच्यावरती अनेक जणांनी भाष्य केलेलं आहे. SIR करण्याची आज गरज राज्य सरकारला, केंद्र सरकारला का पडते? आणि SIR मध्ये वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की माझा संवैधानिक अधिकार आहे मत देण्याचा, माझ्याकडं मी इथलं नागरिकत्व सिद्ध केलेलं असताना देखील केंद्र सरकारचं निवडणूक आयोग सांगतंय की तुम्ही इथले आहात का नाही हे सिद्ध करा. अरे हे भारीच आहे. हा म्हणजे देश स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष होऊन गेलेली आहे आणि आज माझी चौथी पिढी आहे, चौथी पिढी आहे. माझ्या पंजोबापासून इथं सगळे राहत आहेत. माझे सगळीकडे नाव असताना देखील मला हे दाखवावं लागते की मी मतदान यादीत होतो. अरे मतदान यादी ही सदोष आहे हे कोण सांगतंय? मतदान यादीमध्ये किती चुका 2002 पासून आजपर्यंत आहे ती प्युअर करण्याचं काम जर चाललेलं असेल तर ती एक्सक्लुजनने नाही होणार, ती इन्क्लुजन मध्ये होणार आहे. म्हणजे ज्यांची नावं 2002 मध्ये नव्हती त्यांची नावं आज यायला पाहिजे, ही भूमिका पाहिजे SIR मध्ये. तो उलट झाले, ज्यांची नावं 2002 मध्ये नाहीये त्यांची आज पण नावं नाही, म्हणजे तुम्ही ह्या देशाचे नागरिकच नाहीये असं ते सिद्ध करायचा प्रकार चाललाय. म्हणजे या देशामध्ये एक वर्ग जो SIR मधनं बाहेर पडणार आहे तो या ठिकाणी राहणार कसा? त्याचं नागरिकत्वच नाहीये, त्याला काहीच मिळणार नाही भवितव्यामध्ये, त्याला सरकारचे कोणतेही लाभ मिळणार नाही, प्लस त्याला या देशामधला मी नागरिकच नाहीये, तर त्याच्यामध्ये आपोआपच ती भावना निर्माण होईल देशद्रोहाची. हे होता कामा नये. SIR करणं म्हणजे इन्क्लुझिव्ह करणं आहे, एक्सक्लुझिव्ह नाही, हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो. अतिशय चांगल्या प्रकारे आपण या ठिकाणी मार्गदर्शन केलेले, विचार मांडलेले आहेत. खूप खूप आभार तुमचे. धन्यवाद. जय भीम.